स्वाद किचनमध्ये आज बनवणार आहोत आपण हटलेली पारंपरिक अशी भाजी. त्यासाठी आपण आधी फोडणीचं तेल तयार करून घेणार आहोत, जे भाजीला एकदम चव उभरून येईल. त्याच्यामुळे मेवरं फुटले की त्यात जिरे घालून घ्यायचे. बारीक चिरलेलं लसूण छान कुरकुरीत झालेले. आता हे तेल काढून घ्यायचं आपल्याला आणि यातच फोडणी करायची. मोहरी, जिरे, लसूण, अद्रक कुटून घेतलेलं लसूण जिरे टाकलेलं आहे आपण आता यातच घालून घ्यायचे आपल्याला. लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हिंग घालून घेतो आपण. हळद, कुकरमध्ये आपण हे शिजवून घेतलेलं आहे. यात चमकुरा, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे शिजत घातलेले आहे. चमकुऱ्याच्या काड्या पण आपल्याला आवश्यक घ्यायच्या. त्या काड्यांमध्ये फार पौष्टिकता असते. यातच घालायचं आहे आपल्याला भिजत घातलेली ही चिंच आहे, ती कोळून घेते मी चांगली. चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे. यात घालायचं आहे आता आपल्याला आवडीनुसार गूळ. यात घालायचं आहे गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार आंबट गोड कमी जास्त करू शकता, पण आंबट गोड शिवाय या भाजीला चव येत नाही. पाण्यामध्ये मी हे बेसन मिक्स करून घेते आणि हे आपल्याला त्या भाजीमध्ये सोडायचं आहे, छान जेणेकरून गाठी होणार नाहीत. आता हे बेसन सोडून घ्यायचं. बेसन टाकल्यावर यापैकी अशी खमंग अशी मस्त आपली पारंपरिक चमकुऱ्याची हटलेली भाजी तयार होणार आहे, जी की पौष्टिक आहे एकदम. ज्यात आपण हिंग, चिंच, गूळ, हरभरा आणि चमकुरा ह्या सगळ्यांचा वापर केलेला आहे. छान आपली हटलेली भाजी आता चटचट शिजत आहे. असं चटचट होत आहे म्हणजे आपली भाजी चांगली वाफलेली आहे, बेसन चांगलं शिजलेलं आहे. अजून 2 मिनिट आपण ही अशी शिजवायची आहे आणि तयार होईल मग आपली पारंपरिक चमकुऱ्याची हटलेली भाजी. शेवटी कोथिंबीर. आपली भाजी अशी छान तयार झालेली आहे. यासोबत आपल्याला भाकरी खायची आहे, जेणेकरून आपली भाजी एकदम रुचकर लागेल. आपल्याला मस्त आपण कडवलेलं लसणाचं फोडणीचं तेल तयार आहे. आपली पारंपरिक अशी हटलेली भाजी एकदम पौष्टिक आणि पारंपरिक. अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.